राधे राधे. नमस्कार, राम राम. तर आजचा ब्लॉग आहे जन्माष्टमीचा. जन्माष्टमीच्या 2 दिवसाआधी आम्ही खरेदीसाठी गेलो आणि खूप शोधल्यानंतर आम्हाला कानासाठी एक छानसा पाळणा, कपडे, फेटा आणि बासुरी भेटली. जन्माष्टमीच्या दिवशी उशीर झाला होता म्हणून आम्ही लवकरात लवकर पूजा मांडायला घेतली आणि रांगोळी एकदम छोटीशीच काढली होती. पूजा मांडून झाल्यावरती आम्ही कानाला तयार करायला घेतलं. तर आमच्या कानाला तर फेटा घालायचाच नव्हता, पण मम्मीने थोडा प्रयत्न केल्यानंतर घातला फेटा. मग आम्ही सर्व पूजेचं सामान आणि प्रसाद आणला आणि मग कानाचा पाळणा सजवायला घेतला. हा पाळणा एवढा छान होता ना की बघताच क्षणी माझ्या मनात बसला. काही गोष्टी अशा असतात ना ज्या आपण नाही निवडत, देवच निवडून घेतो आपल्याकडून. तसंच हा पाळणा मी नाही निवडला, कानानेच निवडला त्याच्यासाठी. कारण आम्ही जेव्हा पाळणा घ्यायला गेलो तेव्हा आम्ही दुसरा सिलेक्ट केला होता. 2 ठिकाणाहून फिरलो आणि तिथे आम्हाला वेगळेच पाळणे आवडले होते. पण शेवटी मी ज्या दुकानात गेले त्या दुकानात हा पाळणा माझ्या एवढ्या मनात भरला की मी हाच घेऊन आले. आत्ता आम्ही कानाला स्वच्छ पुसून नवीन कपडे घालत होतो. बरं, तेव्हाही काना आम्हाला त्रास देत होता. मग कानाला आता उशीर होतोय असं समजावून त्याला कपडे घातले आणि त्याचा छानसा शृंगार केला. पण खरं कानाचं जे मनमोहन नाव आहे ना ते अगदी बरोबर आहे. जास्त काही शृंगार न करताही आमचा काना एवढा मनमोहक दिसत होता की मला तर त्याला फक्त बघतच राहावंसं वाटत होतं. मग आम्ही कानाला तयार करून कानाची आणि बाप्पाची पूजा केली. पूजा करून झाल्यावर कानाला पाळण्यात घातलं. पाळण्यात बसवल्यावर तर काना अजूनच मनमोहक दिसत होता. असं वाटत होतं आमच्या घरी खरंच लड्डू गोपाल आलेत की काय. आणि हो, पाळण्यात बसल्यानंतरही आमच्या कानाची मस्ती काही थांबली नव्हती. मग आम्ही कानाचा पाळणा बोललो आणि आरती केली. मग पंचामृत बनवून सर्वांना प्रसाद वाट. राधे राधे.